सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी एकाच उमेदवाराचे नाव निरीक्षण पत्र प्राप्त झाले होते। त्यामुळे सदरच्या निवडणुकीसाठी कोणत्याही प्रकारची मतदानाची आवश्यकता नाही। त्यामुळे चाकोते रंजिता सकलेश या सन्माननीय सदस्या या सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवड झाल्याचे मी पीठासीन अधिकारी म्हणून जाहीर करतो। नमस्कार। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने आज भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, सर्व कार्यकर्त्यांचं सहकार्य आणि जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल या सर्वांच्या अभावी आज मला ही महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली गेलेली आहे। हा माझ्यासाठी सन्मान नसून सोलापूरसाठी मी प्रामाणिकपणे प्रगतीसाठी वाटचाल करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे। ती पूर्णतः एक निष्ठेने आणि प्रामाणिकपणे नक्की पार पाडेल। सोलापूर महापालिकेची तिजोरी समजली जाते स्थायी समिती म्हणजे, तर कोणत्या गोष्टींना आपण प्राधान्य देणार किंवा काय बजेटसाठी काय तरतूद विशेष करणार, वेगळं काय विजन असणार आहे? आणि समान निधी नगरसेवकांना मिळणार आणि तो शेवटला गेला। नक्कीच विकासाच्या कामांना प्राधान्य दिलं जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने मूलभूत गरजा तर पहिल्या प्राधान्याच्या आहेत। पाणी पुरवठा आहे, रस्ता आहे, आपल्या सगळ्या महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत, प्रामुख्याने महिलांचा विषय आहे, पिंक टॉयलेट्स आहेत, आता जी काही बसेस येणार आहेत त्यात महिलांसाठी काही रिझर्व करायचे आहेत। त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या शाळांचे नूतनीकरण सुद्धा आहे। असे असंख्य विषय आहेत। पण हे सगळं करत असताना जे काही आत्ता नवीन तंत्रज्ञान निघालेलं आहे त्याच्या साहाय्याने आपण नक्कीच याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये मग धूळमुक्त सोलापूर असेल, स्वच्छ हरित सोलापूर असेल, पर्यावरण युक्त या सगळ्या विषयांना भर दिला जाईल। सोलापूर स्थायी समिती सभापतीपदी अनेक जणांच्या सिनियर लोकांची नावं चर्चेत होते आणि त्याच्यामध्ये तुमच्या गळ्यात ही माग पडली। नक्की याचं श्रेय कोणत्या विषयावरती आपली निवड झाली असं वाटतं? प्रथम मला असं सांगायचंय की ज्येष्ठ कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असतात। या सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांच्या मार्गदर्शनाने, सर्वांच्या सहकार्यानेच मी पुढील कामकाज करेन। याचं श्रेय माझ्या पक्षश्रेष्ठींना, आदरणीय फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब, आमचे पालकमंत्री साहेब जयकुमार भाऊ गोरे साहेब आहेत, आमदार विजयकुमार देशमुख अण्णा आहेत, आमदार सुभाष बापू देशमुख आहेत, आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, आमचे महापौर साहेब आहेत विनायक दादा कोंड्याल, काल परवा आल्यापासून मला ते अगदी व्यवस्थित सगळ्या कामकाजाची माहिती देत आहेत, आमच्या देवकर ताई आहेत, नरेंद्र दादा आहेत, तेही मला वेळोवेळी सगळ्या सूचना सांगतायत आणि माझे आधारस्तंभ रोहिणीताई तडवळकर, ह्या सर्वांचंच मी श्रेय देते सगळ्यांना। व सर्वात महत्त्वाचे माझ्या सोलापूरची जनता ज्यांनीही माझ्यावरती विश्वास ठेवला, या सगळ्यांच्या सहाय्याने मी पुढील कामकाज नक्की विश्वासाने आणि ठामपणे करेन। नगरसेवकांना समान निधी दिला जाईल का? 100% सगळ्यांना। कारण मी परवा दिवशी सांगितलं की हे सगळे नगरसेवक त्यांच्या त्यांच्या प्रभागाचं नेतृत्व करतायत, त्यांच्यावर जबाबदारी त्या प्रभागाची आहे। प्रत्येक प्रभागाचा विकास झाला पाहिजे, तो विकास होण्यासाठी सर्वांना समान निधी नक्कीच दिला जाईल। यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये तुमची झलक काय दिसेल? वेगळं पण काय असेल? सोलापूरच्या माझ्या दृष्टीने मला टोटल इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण क्षेत्रातले जे काही कॉलेजेस परवा दिवशी आपल्या फडणवीस साहेबांकडून अभियांत्रिकी कॉलेजची ही जाहीर झालेली आहेत, आपल्या युवा रोजगार, हे असंख्य विषयांना भर दिला जाईल। इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फ्लायओव्हर्स आहेत। सोलापूरचा नकाशा जेवढा होईल तेवढा मला बदलायचा आहे। मॅडम, अनेक सिनियर नगरसेवक आहेत, ज्येष्ठ आहेत आणि आपल्यासारख्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या उमेदवाराला स्थायी समितीची एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, हे नक्की कसं? दादा, पहिल्यांदा प्रत्येकाच्या आयुष्यात पहिली वेळ असते। कुठलंही पद आलं तर ते पहिलंच असतं। मला वाटतं मी उशीर केलाय, कारण माझ्या टीम मध्ये 25 आणि 21 वर्षाचे नगरसेवक आहेत। त्यामुळं सगळ्यांना मी म्हटल्यासारखं ज्येष्ठांना मी सोबत घेऊनच काम करणार आहे। त्यांच्या सूचना, त्यांचं मार्गदर्शन नक्कीच मोलाचं आहे। पण ही सगळी पक्षाचा निर्णय आहे जो मी
माझ्या जबाबदारी समजून मी कामकाजात लक्ष देईन. पक्षाला दिलेल्या जबाबदारीमध्ये श्रेय कुणाला द्या? मी ती यादी 3 वेळा सांगितली. काय